नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केळकरच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये। मित्रांनो, यंदाच्या बजेटमध्ये आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी नवीन रिजिम मध्ये काही बदल केले। आता या बदलानंतर तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता, जुना रिजिम की नवीन रिजिम, याच बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, वर्ष 2020 मध्ये न्यू रिजिमची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतरच कालांतराने यात बरेच काही बदल करण्यात आले। या वर्षी न्यू रिजिम मध्ये असे काही बदल करण्यात आले की हे न्यू रिजिम जास्त अट्रॅक्टिव्ह वाटावं। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की न्यू रिजिम हे एक डिफॉल्ट रिजिम असणार आहे। म्हणजे जर तुम्हाला ओल्ड रिजिम वर जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरला रिक्वेस्ट करायला लागेल आणि एक फॉर्म भरून द्यायला लागेल। मित्रांनो, गव्हर्नमेंटने न्यू रिजिम जे आणलंय ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे खूप सोपं आहे। बऱ्याच लोकांना ओल्ड रिजिम मध्ये डिडक्शन प्लॅन करणं, त्याचे रेकॉर्ड्स ठेवणं, नवीन टॅक्स सेव्हिंग स्कीम्स बद्दल विचार करणं आणि ते इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप कटकटीचं असतं आणि त्यामुळेच या नवीन टॅक्स रिजिम मध्ये सगळं काही सोपं करण्यात आलंय। जर तुमचं उत्पन्न हे 7.5 लाखापर्यंत आहे तर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड झिरो टॅक्स ब्रॅकेट मध्ये येता। मित्रांनो, बजेट 2023-24 बद्दल एक डिटेल व्हिडिओ आम्ही याआधी बनवलाय आणि त्याची लिंक मी ते वरती डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि मग हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बजेट बद्दल गोष्टी क्लिअर होतील आणि मग तुम्ही टॅक्स रिजिम बद्दल माहिती घेऊ शकता। मित्रांनो, ओल्ड टॅक्स रिजिम पेक्षा न्यू टॅक्स रिजिम कसा वेगळा आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे नंबर ऑफ स्लॅब्स जे 5 होते ते 6 करण्यात आले। तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आता हे नवीन रिजिम दिसत असेल, तुम्ही बघू शकता यामध्ये 6 स्लॅब्स करण्यात आले। 0 ते 3 लाख, 3 ते 6 लाख, 6 ते 9 लाख, 9 ते 12 लाख, 12 ते 15 लाख आणि 15 लाखच्या वरती असे हे 6 स्लॅब्स असणार आहेत। जुन्या रिजिम मध्ये जे एक्झम्पशन्स आणि डिडक्शन्स तुम्ही क्लेम करू शकत होता ते नवीन रिजिम मध्ये करण्यात येणार नाहीये। स्टँडर्ड डिडक्शन जे 50,000चं होतं, जे ओल्ड रिजिम मध्ये होतं, तेही तुम्ही न्यू रिजिम मध्ये क्लेम करू शकता। जर तुमचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे तर तुम्ही ओल्ड रिजिम कडे जाऊ शकता, जिकडे तुम्हाला 0 टॅक्स लागतो। जर तुमचं उत्पन्न 7-7.5 लाखापर्यंत आहे तर तुम्ही न्यू रिजिम ऑप्ट करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स 0 होईल। पण मित्रांनो, जर तुमच्यावर होम लोन आहे किंवा तुम्ही काही रेंट भरताय, तुम्ही एटीसीच्या अंडर काही डिडक्शन्स क्लेम करताय, तर या केसमध्ये तुम्हाला कंपॅरिझन करून बघायला लागेल की तुमच्यासाठी ओल्ड रिजिम चांगला आहे की न्यू रिजिम चांगला आहे। आणि त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आपण डायरेक्ट जाऊया एक्सेल शीट कडे, जिकडे तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड बघू शकता की तुमच्यासाठी कोणतं योग्य आहे, ओल्ड रिजिम की न्यू रिजिम। चला तर मग जाऊया एक्सेल शीट कडे। तर मित्रांनो, ही आपली एक्सेल शीट, ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्लॅब कॅल्क्युलेट करू शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला दोन्ही रिजिम चांगले वाटताय किंवा तुमच्यासाठी ओल्ड रिजिम सुटेबल आहे की न्यू रिजिम सुटेबल आहे। यामध्ये मित्रांनो, जर खाली गेला तर आपण टॅक्स स्लॅबला डिवाइड केलंय। जसं की ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला 0 ते 2.5 लाखापर्यंत 0% टॅक्स होता, तोच आता 0 ते 3 लाख पर्यंत करण्यात आलाय आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही टॅक्स स्लॅब इथे बघू शकता। हे फक्त तुमच्या रेफरन्स साठी आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता, 3 ते 6 लाखाला 5% टॅक्स आहे, 6 ते 9 लाखावर जर तुमचं उत्पन्न 7 लाखापेक्षा कमी आहे तर 0% आहे, पण जर तुमचं उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त आहे तर 10% टॅक्स बसेल। जर तुमचं उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्त आहे तर 30% तुम्हाला टॅक्स बसेल। आणि तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता एक रेफरन्स शीट दिली आहे, ज्याच्यामध्ये ओल्ड रिजिम मध्ये तुम्ही काय डिडक्शन क्लेम करू शकता याबद्दल माहिती देण्यात आली। जसं की सेक्शन 80C अंडर तुम्ही लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम किंवा पीपीएफ मध्ये पैसे भरत असाल, ELSS मध्ये इन्व्हेस्ट केले असतील, किंवा जर तुमचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा होम लोनचं प्रिन्सिपल असेल, या सगळ्यावर तुम्ही 1.5 लाखापर्यंत टॅक्स क्लेम करू शकता। अंडर सेक्शन 80CCD1B NPS मध्ये जर भरत असाल तर 50,000 पर्यंत क्लेम करू शकता। तसंच सेक्शन 80D हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम जर भरत असाल तर 50,000 पर्यंत क्लेम करू शकता। तर एक हे जनरलाइज रेफरन्स मी देण्याचा प्रयत्न केलाय। यापेक्षा अजून काही वेगळे एक्झम्पशन्स पण असू शकतात, पण हे जे जनरलाइज एक्झम्पशन्स आहेत ते मी इकडे देण्याचा प्रयत्न केलाय, हे तुमच्या रेफरन्ससाठी आहे। आता आपण एक मेन एक्सेल शीट कडे जाऊया आणि ही कशी वापरावी याबद्दल आपण माहिती घेऊया। तर मित्रांनो बघा, पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला उत्पन्न श्रेणी देण्यात आली। आता समजा तुमचं उत्पन्न 0 ते 2.5 लाखापर्यंत आहे। मित्रांनो, हे जे उत्पन्न आहे ते तुमच्या हातात येणारं उत्पन्न आहे, टॅक्सेबल उत्पन्न। तर आता जे हे उत्पन्न आहे ते आपण बघूया की समजा तुमचं उत्पन्न 2,40,000 पर्यंत वर्षाला येते। आता याच्यात तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन 50,000चं मिळतं, हे जुन्या टॅक्स रिजिम मध्ये पण मिळतं आणि हे नवीन टॅक्स रिजिम मध्ये पण मिळतं। तर या अकॉर्डिंगली तुमचं जे नेट टॅक्सेबल उत्पन्न येईल ते 1,90,000 येईल। आता हे 1,90,000 व्हॅल्यू कशी आली मित्रांनो, तर हे 2,40,000 वजा जे स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000, तुमचं नेट टॅक्सेबल उत्पन्न आलं 1,90,000।
आता 2.5 लाखापर्यंत काहीच टॅक्स नाहीये, त्यामुळे तुमचं टॅक्स पेएबल झालं 0. तसंच नवीन रिजिम प्रमाणे 7 लाखापर्यंत काहीच टॅक्सेबल नाहीये, त्यामुळे तुमचं नेट टॅक्सेबल झालं 0. आणि आता परिणाम म्हणजे तुम्ही या केसमध्ये कोणतंही रिजिम चूज करू शकता, जुनं रिजिम किंवा नवीन रिजिम. तसंच मित्रांनो, आता बघूया 3 ते 5 लाखापर्यंत तुमचं जर उत्पन्न आहे तर तुम्हाला कोणता रेजिम सुटेबल आहे. आपण बघूया की तुमचं उत्पन्न 4,90,000 आहे. तर 4,90,000 तुमचं उत्पन्न आहे, 50,000 स्टँडर्ड डिडक्शन तुम्ही क्लेम करताय, तर 4,40,000 होते. जुन्या रेजिम प्रमाणे 5 लाखापर्यंत तुम्हाला काही टॅक्स लागणार नाही आणि त्यामुळे तुमचं टॅक्स पेएबल झालं 0. नवीन रेजिम प्रमाणे 7 लाखापर्यंत तुम्हाला काहीच टॅक्स लागणार नाही, त्यामुळे तुमचं नेट पेएबल झालं 0. आणि त्यामुळेच या केसमध्येही तुम्ही नवीन रिजिम किंवा जुना रिजिम कोणतंही रिजिम क्लेम करू शकता. आता मित्रांनो, आपण बघूया की 5 ते 6 लाखापर्यंत जर तुमचं नेट उत्पन्न आहे. आता मित्रांनो, आपण बघूया 5,90,000 जर तुमचं उत्पन्न आहे आणि 50,000 जर तुम्ही स्टँडर्ड डिडक्शन क्लेम करताय तर तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम येईल 5,40,000. आता मित्रांनो, जुन्या रिजिम प्रमाणे जर 5 लाखाच्या वरती तुमचं जर नेट टॅक्सेबल इन्कम आहे तर तुम्हाला टॅक्स लागेल. आता मित्रांनो, 20,500 ही टॅक्स व्हॅल्यू आली. आता ही टॅक्स व्हॅल्यू कशी आली याचा आपण ब्रेकअप जाणून घेऊया. तर मित्रांनो, बघा की 2.5 ते 5 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल आणि तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला 5% टॅक्स लागेल. आता तुमचं जे उत्पन्न आहे ते 5,40,000 आहे, जे 5 लाखाच्या नक्कीच वरती आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की हे 20,500 जे ब्रेकअप आहे ते नक्की कसं आलंय. तर आता बघा मित्रांनो, 5,40,000 तुमचं उत्पन्न आहे. तर मित्रांनो, आता आपण याला डिवाइड करूया 2 ब्रॅकेटमध्ये. 2.5 ते 5 लाखाची एक ब्रॅकेट आणि 5 ते 10 लाखाची दुसरी ब्रॅकेट. आता तुम्ही बघाल की 5,40,000 मधले पहिले 5 लाख हे या 5%च्या ब्रॅकेटमध्ये येतील आणि उरलेले 40,000 जे 5 लाखाच्या वरती आहेत या 20%च्या ब्रॅकेटमध्ये येतील. तर मित्रांनो, 2.5 पर्यंत तुम्हाला 0 टॅक्स आहे. आता 2.5 ते 5 लाखामध्ये उरले 2.5 लाख, तर त्या 2.5 लाखावर तुम्हाला 5% टॅक्स लागेल. सो आता आपण बघूया 2.5 लाख याच्यावर तुम्हाला लागेल 5% टॅक्स. हे झाले 12,500 आणि जे तुमचे 40,000 उरतात, कारण का 5,40,000 आहे, 5 लाखावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला 12,500. आता जे उरलेले 40,000 आहेत त्याच्यावर तुम्हाला 20% टॅक्स लागेल. $8,000. आता जर तुम्ही याची बेरीज केली तर तुम्हाला मिळतील 20,500 रुपये. हा तुमचा टॅक्स आलाय. मित्रांनो, तो तुम्हाला क्लिअर झालं असेल की हे 20,500 कसे कॅल्क्युलेट होत आहेत आणि तुम्ही यापुढे क्लिअरली कॅल्क्युलेट करू शकाल. आपण परत एकदा बघूया की हे 5,40,000 आहे, त्याला आपण 2 भागांमध्ये डिवाइड केलं. जी 0 ते 5 लाखामध्ये आले 5 लाख आणि 5 लाखाच्या वरती जे आले 40,000 ते आले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आता 2.5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स फ्री आहे, त्यामुळे उरलेले जे 5 लाखामधले 2.5 लाख गेले, उरलेल्या 2.5 लाखावर तुम्हाला 5% टॅक्स लागेल, जे होतात 12,500. आणि जे वरती 40,000 आहेत त्यावर तुम्हाला 20% टॅक्स लागला, जे की झाले 8,000 रुपये आणि या दोघांची बेरीज झाली 20,500 रुपये. मित्रांनो, आता तुम्हाला हे क्लिअर असेल की नक्की कसं तुम्हाला टॅक्स लागलाय आणि कसं कॅल्क्युलेट करतात. आणि सेम जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिम मध्ये गेला तर मित्रांनो, हे बघ इथे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, कारण का तुम्हाला 7-7.5 लाखापर्यंत काहीच टॅक्स नाही लागणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे टॅक्स 0 करण्यात आलाय आणि त्यामुळे तुम्हाला न्यू रिजिम चांगलं आहे. आता मित्रांनो, आपण अजून एक गोष्ट बघूया. जर तुम्ही डिडक्शन क्लेम केले, जसं आपण मगाशी बघितलं की अंडर सेक्शन 80C 80D किंवा या अकॉर्डिंगली तुम्ही जर एक डिडक्शन क्लेम केले आणि समजा तुम्ही अजून एक 50,000चं डिडक्शन क्लेम केलं 80Dच्या अंडर, जर तुम्ही काही हेल्थ इन्शुरन्स भरताय तर बघा मित्रांनो, 5,90,000वर स्टँडर्ड 50,000 डिडक्शन आहे, प्लस 50,000 तुम्ही एक्स्ट्रा डिडक्शन क्लेम केलं तर 1,00,000 रुपये कमी झाले. 4,90,000 हे 5 लाखाच्या खाली आले आणि म्हणून तुमचं इथे 0 झालं टॅक्स पेएबल. पण न्यू टॅक्स रेजिममध्ये तुम्हाला डिडक्शन क्लेम करण्याचीच गरज नाहीये, कारण का स्ट्रेट फॉरवर्ड 7.5 लाखापर्यंत तुम्हाला काहीच टॅक्स नाही भरायचा आणि त्यामुळे आता इथे दोन्ही सेम दिसत आहेत. पण जर तुमच्याकडे हे डिडक्शन नसेल काही कारणास्तव तर तुम्हाला या केसमध्ये नवीन रिजिम कडे जायला लागेल. पुढचं आपण उदाहरण घेऊया. 6 ते 7 लाख जर तुमची ब्रॅकेट आहे, आपलं उत्पन्न 6,90,000 आहे, 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन आहे, तर 6,40,000चं नेट पेएबल इन्कम आहे. आता तुम्ही मित्रांनो याला कसं डिवाइड कराल आपण परत एकदा बघूया. 6,40,000 मध्ये 2 ब्रॅकेट होतील, एक 0 ते 5 लाख आणि आता उरलेले वरचे 1,40,000 रुपये. तर परत 0 ते 5 लाखामध्ये 2.5 लाखापर्यंत तुम्हाला काही डिडक्शन नाहीये. 2.5 ते 5 लाखामध्ये तुम्हाला 5% म्हणजेच परत आपण बघूया
2.5 लाखाचे 5% झाले 12,500 आणि आता उरलेले 1,40,000 आहेत, याच्यावर झाले 20%, 28,000. आता या दोघांची बेरीज केली तर 40,500 रुपये बरोबर इथे येत आहेत. सो तुम्हाला 40,500 रुपयाचा टॅक्स भरायला लागेल. तोच नवीन रिजिम मध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला 7.5 लाखापर्यंत तुम्ही क्लेम करू शकता आणि त्यामुळे या केसमध्ये नवीन रिजिम चांगला पडेल जर तुमच्याकडे डिडक्शन नाहीये. जर तुमच्याकडे होम लोन वगैरेचे डिडक्शन आहे अंडर सेक्शन 80C तुम्ही जर क्लेम करू शकता किंवा काही सेक्शनच्या अंडर क्लेम करू शकताय. समजा तुम्ही इथे पूर्ण 1.5 लाख रुपये क्लेम केले तरी तुम्हाला ओल्ड रिजिम मध्ये तुम्ही 0 टॅक्स भरू शकता. म्हणजेच या केसमध्ये जर तुमच्याकडे डिडक्शन्स आहेत तर तुम्हाला दोन्ही टॅक्स रिजिम तुम्ही ऑप्ट करू शकता. आता मित्रांनो दुसरं अजून एक एक्झाम्पल घेऊया. आपण एवढे एक्झाम्पल का घेतोय कारण का तुम्हाला कळायला सोपं जावं प्रत्येक ह्याच्यामध्ये की तुम्ही कसं काय तुमचं टॅक्स रेजिम प्लॅन करू शकता. आता आपण 7 ते 9 लाख मध्ये घेतलंय आणि आता तुम्ही इथे 8,50,000 तुमचं नेट उत्पन्न आहे, 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन झालंय, आपण इथे हे 0 पकडूया सध्या. तर 8 लाख हे तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम झालं. तुम्हाला जो टॅक्स भरायला लागतोय तो 72,500 रुपये टॅक्स भरायला लागतोय. आता याला डिवाइड करायला आपण एक शेवटी परत एक एक्झाम्पल घेऊया सेम. जसं की 8 लाखामध्ये आता तुम्ही कसं डिवाइड कराल तर 5 लाख आणि 3 लाख असं तुम्ही डिवाइड कराल. 5 लाखाचे 2.5 लाख गेले, 2.5 लाखावर 5% परत आले 12,500 आणि आता उरलेले 3 लाख आहेत त्याच्यावर तुम्हाला 20% भरायचे आहेत. ते झाले 60,000. सो 60,000 प्लस 12,500 झाले 72,500 आणि जर या केसमध्ये तुमचे काही डिडक्शन्स नाही आहेत तर इथे मित्रांनो 8 लाखावर तुम्हाला 35,000 रुपये टॅक्स भरायला लागतोय. तर मित्रांनो आता हा 8 लाख रुपये तुमचं जर नेट इन्कम असेल तर तुम्हाला 2 टॅक्स ब्रॅकेट लागतील न्यू रेजिम प्रमाणे. एक तर 3 ते 6 लाख आणि पुढचं 6 ते 9 लाख. आता आपण बघूया 3 लाखापर्यंत तर तुम्हाला काहीच टॅक्स नाहीये. 8 लाखामधले 6 लाख आणि 2 लाख असे 2 सेक्शन होते. तर आता 3 लाखावर तुम्हाला लागेल 5% आणि उरलेल्या 2 लाखावर तुम्हाला लागेल 10%. तर आपण बघूया जर 3 लाखावर 5% आणि उरलेल्या 2 लाखावर 10%, तर दोघांची टोटल केली तर होईल 35,000 रुपये, जे की आता इथे दिसतंय. बट स्टील जर तुमच्याकडे जुन्या सेक्शन प्रमाणे किंवा जुन्या रिजिम प्रमाणे काही डिडक्शन्स नाही आहेत तर याही केसमध्ये तुम्हाला न्यू रिजिम चांगला पडेल कारण का न्यू रिजिम मध्ये तुम्ही कमी टॅक्स भरताय. पण आता तुमच्याकडे जर समजा 2 लाखाचे डिडक्शन्स तुम्ही करू शकताय किंवा क्लेम करू शकताय तर आता बघा 2 लाखाचे जर तुम्ही डिडक्शन क्लेम केले तर तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम आहे तर 6 लाख रुपये आणि त्यामुळेच तुमचं जे टॅक्स पेएबल आहे ते 32,500 आहे कम्पॅरेटिव्हली 35,000 जे नवीन टॅक्स रेजिम मध्ये बसते आणि त्यामुळेच या केसमध्ये तुम्हाला ओल्ड रेजिम चांगला पडेल. तर मित्रांनो बरेचसे एक्झाम्पल आपण घेतले आणि आता मला वाटतं क्लिअर झालं असेल की तुम्हाला न्यू रेजिम कसं कॅल्क्युलेट करायचंय, ओल्ड रेजिम कसं कॅल्क्युलेट करायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे टॅक्सेस स्वतः कॅल्क्युलेट करू शकता. तर मित्रांनो मला आशा आहे की एकदम आता क्लिअर झालं असेल की तुम्हाला कोणतं रिजिम ऑप्ट करायचंय, नवीन रिजिम की जुनं रिजिम, आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे टॅक्सेस प्लॅन करू शकता. मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या तसेच पाठच्या सगळ्या व्हिडिओच्या एक्सेल शीट www.coffeewithkelkar.in या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड सेक्शन मधनं डाउनलोड करू शकता. YouTube बरोबरच माझा एक इंस्टाग्राम चॅनल आहे कॉफी विथ केळकर, या चॅनललाही फॉलो करा. या चॅनलवर मी बरेच शॉर्ट्स व्हिडिओज टाकत असतो जेणेकरून तुम्हाला मार्केट बरोबर अपडेट राहायला आणि काही नवीन गोष्टी शिकायला मदत मिळेल. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही व्हिडिओ सजेशन असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये कळवा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. चला तर मग भेटूया कॉफी विथ केळकरच्या पुढच्या भागात. मित्रांनो तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला होम लोन पटापट कसं फेडावं हे बघायचं असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला या बजेटमध्ये काय काय गोष्टी इम्प्लिमेंट झाल्यात आणि या बजेटबद्दल एक माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.